हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कढीपत्ता फ्रीजमध्ये महिनाभर कसा साठवायचा। सर्वात आधी कढीपत्ता छान वॉश करून घ्यायचा आहे आणि 1-2 तास त्याचं सगळं पाणी वगैरे निथरून घ्यायचं आहे, म्हणजे सुका त्यानंतर एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला तो स्टोअर करायचा आहे। तर मग आपण काय करणार आहे, पूर्ण कढीपत्त्याचे पानं आहेत ते काढून घेणार आहे आणि स्टोअर करताना पहिले तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, तो कंटेनरमध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये पूर्ण कढीपत्ता जो आहे आपण तो काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण कढीपत्त्याची पूर्ण पानं तोडून घेणार आहे आणि तो टाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे आणि पूर्ण एअरटाईट कंटेनरमध्ये पूर्ण सुका करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ठेवायचा आहे, म्हणजे पाणी वगैरे राहणार नाही, तर आपल्याला टिकण्यासाठी पण तो बहुतेक वेळेस मदत होईल। अशा प्रकारे जर आपण कढीपत्ता जर स्टोअर केला तर तो अगदी महिनाभर एकदम फ्रेश आणि ताजा पण राहू शकतो। मी यामध्ये कॉटनचा कपडा घेतला आहे, तुम्ही न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर किंवा आपले टिश्यू रोल वगैरे असतात ते पण ठेवू शकतात, किंवा मग एखादा कॉटनचा रुमाल असेल तो पण ठेवला तरी आपल्याला पाणी शोषून घेण्यास मदत होते, त्यामुळे आपला कढीपत्ता खराब होणार नाही, त्यामुळे मग तुम्ही हे वापरू शकता त्यामध्ये। चला तर मग मी अशा प्रकारे कढीपत्ता फ्रीजमध्ये स्टोअर करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।